हा व्हिडिओ जो तुम्ही स्क्रीनवर पाहताय या व्हिडिओमध्ये या महिलेला तिचा पती बेदम मारहाण करतोय आणि सोबत तिची सासू देखील आहे। इतकंच नाही तर पुढे जाऊन तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकला जातो आणि तिला जिवंत जाळलं जातं, तेही तिच्या 6 वर्षाच्या मुलासमोर। ही घटना घडली आहे ग्रेटर नोएडा मधल्या सिरसा या गावात। आणि ही घटना का घडली आहे तर पुन्हा एकदा एका महिलेला हुंड्यासाठी आपला जीव गमवावा लागलाय। 2016 मध्ये या महिलेचा विपिन नावाच्या व्यक्तीसोबत विवाह झाला। लग्न झालं, लग्नानंतर काही महिने चांगले गेले, मात्र त्यानंतर तिचा छळ होत गेला। हुंड्यासाठी अमानुष मारहाण करण्यात आली। मारहाण झाल्यानंतर काही दिवसांनी ती माहेरी आली, मात्र समाजाच्या भीतीपोटी, इज्जतीपोटी घरच्यांनी तिला पुन्हा सासरी पाठवलं। मी पुन्हा असं करणार नाही असं देखील नवऱ्याने सांगितलं आणि त्यानंतर तिला माहेरी पाठवलं। त्यानंतर पुन्हा सतत तिचा छळ होत गेला, मारहाण होत गेली। ती वारंवार तिच्या घरच्यांना सांगत होती, मात्र तिचं ऐकलं नाही। समाजाच्या भीतीपोटी तुला हा संसार करावा लागेल, नांदावं लागेल असंच तिच्या आईवडिलांनी सांगितलं। इतकंच नाही तर तिची मोठी बहीण म्हणजे दोन्ही बहिणी एकाच घरात होत्या। एकाच घरात दोघींचं लग्न लावून दिलं होतं। मोठ्या बहिणीचाही छळ होत होता। असं असताना देखील लहान बहिणीचा विवाह त्याच घरात लावला आणि त्यानंतर दोघांनाही त्या अमानुष छळचा सामना करावा लागत होता। सतत छळ, सतत मारहाण। मोठी बहीण तर एकदा तिच्यावर इतका हल्ला झाला की त्या हल्ल्यात ती बेशुद्ध झाली असं तिच्या मोठ्या बहिणीने आजच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय। हे असं वारंवार का होतंय? हुंड्यामुळे अनेक महिलांना जीव गमवावा लागतोय। आज 2025 आलं तरीही महिला या हुंड्यासाठी आपला जीव देत आहेत। काही आत्महत्या करतायत तर काही अशा जिवंत जाळल्या जात आहेत। यामध्ये तिच्या सासरचे तर दोषी आहेतच, मात्र घरचे म्हणजे तिच्या माहेरचे, तिचे आई वडीलही तितकेच दोषी आहेत। ज्या मुलीला आपण हाताच्या तळफोडासारखं जपतो, त्या मुलीला आपण अशा असुरक्षित जागेत पाठवतो आणि ती सांगत असताना देखील तिला समजूत काढून तिला नांदायला भाग पाडतो। ही अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना आहे। ती वारंवार घरच्यांना सांगत होती, मात्र तरीही तिचं कुणीही ऐकलं नाही। ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्याच दिवशी तिने तिच्या आईला फोन केला आणि सांगितलं की आज मी वाचू शकणार नाही। आणि घडलं तसंच। 21 ऑगस्ट 2025च्या रात्री तिला जिवंत जाळलं गेलं। या घटना काही थांबणार नाहीत, मात्र मुलींनी अन्याय सहन न करता या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवणं खूप गरजेचं आहे। तुमच्या बाजूने कुणीही उभं राहणार नाही। तुम्हालाच तुमची शक्ती बनायचंय। या सगळ्या विरोधात आवाज उठवायचाय। जर तुम्हीच हा अन्याय सहन केला तर तुम्हीच तुमचे गुन्हेगार ठरू शकता। त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचं